अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात काल झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे। तालुक्यातील विजय गाडगे या शेतकऱ्यांचे 2 एकरातील निंबूच्या बागेतील तब्बल 225 झाडं जमीनदोस्त झाली आहेत। या नैसर्गिक संकटामुळे गाडगे यांच्यावर मोठं आर्थिक संकट ओढवलं आहे। अकोला जिल्ह्यातील पातूर येथील शेतकरी विजय गाडगे यांनी आपल्या 2 एकर शेतीत लिंबूची बाग फुलवली होती। 7 वर्षापासून या बागेतून त्यांना चांगलं उत्पन्न मिळालं होतं। मात्र काल झालेल्या अचानकच्या वादळी वाऱ्याने आणि मुसळधार पावसाने होत्याचं नव्हतं केलं। त्यांच्या बागेतील 300 पैकी 225 लिंबूची झाडं अक्षरशः उखडून पडली आहे। या घटनेमुळे विजय गाडगे यांच्या फळबागेचं मोठं नुकसान झालं आहे। 7 वर्षाची ही लिंबूची झाडं आता वाया गेली आहे। नवीन झाडं लावून ती वाढायला आणि उत्पन्न घ्यायला किमान 2 वर्षांचा कालावधी लागणार आहे। यामुळे गाडगे यांच्यासमोर आता उपजीविकेचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे। जिल्ह्यात पातूर येथे 2 एकर शेत आमचे असून त्यामध्ये 2 एकर लिंबूचे झाडं जवळपास 300 झाडं लावलेले आहेत। त्याच्यापैकी 100 ते 150 झाडं जमीनदोस्त झालेले आहेत आणि शेतातही पाणी थांबलेलं आहे आणि लिंबूच्या बागेचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शासनाची मदत मिळण्याची अपेक्षा आहे। या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या विजय गाडगे यांनी आता शासनाकडे मदतीची याचना केली आहे। त्यांनी संबंधित कृषी विभागाला नुकसानीचा पंचनामा करण्याची आणि आपल्याला तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्याची विनंती केली आहे। पातूर तालुक्यात यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीवर भर दिला होता। मात्र अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। शासनाने तातडीने या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। वादळी वाऱ्यासह आणि पावसामुळे झालेल्या या नुकसानामुळे विजय गाडगे यांच्या समोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे। आता शासनाकडून त्यांना किती मदत मिळते आणि त्यांचं हे संकट कसं दूर होते हे पाहणं महत्त्वाचं आहे।